फरार आरोपी गोट्या गित्ते याचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय। व्हिडिओच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांना त्यांनी त्या गोट्या गित्तेनं धमकी दिलेली आहे। मी वाल्मिक कराडचा कार्यकर्ता आहे। जितेंद्र आव्हाड, बजरंग सोनवणे, अंजली दमानिया यांनी खोटे आरोप करू नयेत अशी धमकी गित्ते देतोय। महादेव मुंडे हत्या प्रकरणात ज्ञानेश्वरी मुंडे यांनी संशयित म्हणून गोट्या गित्तेचं नाव घेतलं होतं। वाल्मिक कराड याचा उजवा हात म्हणून तो ओळखला जातो। बापू अंधळे खून प्रकरणात देखील त्याचा सहभाग होता। केवळ इन्स्पेक्टर महाजन जे मस्साजोगला म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड झालं, जेव्हा लपवाछपवीचे उद्योग झाले, त्याच्यात जे इन्स्पेक्टर होते महाजन, तेव्हा ते परळी पोलीस स्टेशनला होते आणि त्याच्याच त्यांनी गोट्या गीतेलाही वाचवण्याचं काम केलं। हा गोट्या गीते हा म्हणजे नामचीन गुंड आहे। असं काही घाबरणार बिबारणाऱ्यातला मी माणूस नाहीये की त्याचं नाव घेणार नाही वगैरे। महादेव मुंडेच्या प्रकरणात देखील खुनाचा मुख्य सूत्रधार तोच आहे। आम्हाला हे काय वंजाऱ्यांचं सर्टिफिकेट आहे? हे वंजाऱ्यांना बदनाम करून टाकलं या गँगने, उभ्या समाजाला बदनाम करून टाकलं, उभ्या समाजाला कोणाचं तरी विरोधक म्हणून उभं केलं। आणि या असल्या धमक्यांना घाबरून मी काय माझं बोलणं बंद करणार नाही। मी चांगल्याविरुद्ध बोलतो। हा कोण गोट्या पोट्या, याला कोण भीक घालते? असलं काय मी घाबरत तो आणि कराड काय आहे, त्यांची जवळीक किती आहे, हे सगळ्यांना म्हणजे बीडमध्ये प्रत्येक माणसाला माहिती आहे। आणि अशी माणसं, अशी दहशत, माझ्याकडे त्याचे असंख्य फोटोज होते। एवढंच नाही, मी सातत्याने तिथल्या एसपींना देत होते। त्यानंतर मला माहिती येत गेली, मग कळलं। मग त्यांनी जेव्हा मकोका लावलं तेव्हा एसपींनी सांगितलं की नाही, आता आम्ही मकोका लावलंय त्याच्यावर, त्या गोट्या गित्तेवर। मग तो फरार झाला तर मला तिथून त्यांची जी लोकेशन्स येत होती ती सुद्धा मी एसपींना देत होते। हे काही काम माझं नाहीये, पण माझ्याकडे जी माहिती येत होती कंटिन्युअस फॉलोअप करून मी ती एसपींपर्यंत पोहोचवत होते, तरी आज तगायत त्याला अटक झाली नाही। याचा अर्थ काय? महायुती सरकारमधल्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात सापडले आहेत। बोर्डीकरांनी भर कार्यक्रमात एका ग्रामसेवकाला कानाखाली मरण्याची भाषा केलेली आहे, धमकी दिलेली आहे आणि त्याचबरोबर त्याला सेवेतून बडतर्फ करण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे। आमदार रोहित पवारांनी त्यांच्या अरेरावीचा व्हिडिओ पोस्ट केलाय। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना कारवाई करा अशी मागणी केली आहे। पुन्हा एकदा वादग्रस्त अशा अर्थी म्हटलं, कारण गेल्या काही दिवसांपूर्वी बोर्डीकरांचं नाव एका लिहिलेल्या ट्रकवर मोठ्या प्रमाणात मद्यसाठा ज्यात होता अशा ट्रकवर सापडला। हा ट्रक त्यांच्या नातेवाईकाचा असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा विरोधकांनी केली। अशातच त्यांच्या या धमकीच्या विधानामुळे विरोधक पुन्हा आक्रमक होणार आहेत। असं सालवण्यासारखं कोणाचं काम केलं ना, याद राहा की मेघना बोर्डीकरचा शब्द आहे, कानाखाली झालेला आता बिलकुल चालणार नाही। काय याचे मात्र पगार कोण देते? त्यासलं चमचेगिरी बिलकुल चालणार नाही। आत्ताच्या आत्ता बडतर्फ करून टाकेल, सांगते। चमचेगिरी कोणाची करायची नाही, याद राख। काय इथं कारभार करतो मला माहिती नाही का? उत्तम मी शिव मॅडमला तिथं बोलवलंय, हमाली करायची ना, सोडून दे नोकरी। रोहित पवारांनी ट्विट केलेल्या या व्हिडिओवर राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनीही प्रतिक्रिया दिली। हे बघा, त्या ठिकाणी त्या महिलांचा व्याकुळतेने त्या मला बोलत होत्या, बहिणीप्रमाणे त्या माझ्यासोबत सगळं काही त्यांचं सांगत होत्या। आणि हा वारंवार त्याला सांगून की असं छळ तू करू नको, ते मला पाहावलं नाही आणि माझ्या भावना अनावर झाल्यात। मी त्यावेळेला काही मंत्री नाही, आमदार म्हणून नाही, तर ह्या माझ्या लाडक्या गोरगरीब मोलमजुरी करणाऱ्या महिलांची त्यांची बहीण म्हणून व्यक्त झालेली आहे। सगळेच अधिकारी कर्मचारी काय असे नाहीत, पण काही अशा कर्मचाऱ्यांच्यामुळे विनाकारण प्रशासनावरती गालबोट लागतं। मग अशा लोकांना वारंवार सांगून समजत नसेल तर अशा वेळेला कधी कधी राग अनावर होतो। हे बघा, आमच्या विरोधकांना काही काम उरलेलं नाही ना त्या रोहित पवारांना काम उरले, म्हणून अशा कुठलेही मुद्दे अर्धवट व्हिडिओ व्हायरल करत राज्यातील जनतेची दिशाभूल करण्यामागे त्यांना काही काम उरलेलं नाहीये। मागचं पुढचं व्हिडिओ बघावं, ते प्रसंग बघावं, का मी तशी बोलली आहे आणि नंतर बोलावं।